श्री स्वामी समर्थ. कहाणी बुध बृहस्पतीची. एका बुध बृहस्पतींनो तुमची कहाणी. आटपाटनगर होतं. तिथे एक राजा होता. त्याला 7 मुलगे होते, 7 सुना होत्या. त्यांच्या घरी रोज एक मामा भाची भिक्षेस जात. राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत. असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दारिद्र्य आलं. सर्वांचे हात रिकामे झाले. मामा भाची पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले. सर्व सुनांनी सांगितलं असतं तर दिलं असतं. आमचे हात रिकामे झालेत. सर्वात धाकटी सून शहाणी होती. तिनं विचार केला, होतं तेव्हा दिलं नाही, आता नाही म्हणून नाही. ब्राह्मण विनमुख जातात. ती त्यांच्या पाया पडली. त्यांना सांगू लागली, आम्ही संपन्न असता धर्म केला नाही ही आमची चुकी आहे. आता आम्ही पूर्वीसारखी होऊ असा काही उपाय सांगा. ते म्हणाले, श्रावण मासी दर बुधवारी आणि बृहस्पतिवारी जेवावयास ब्राह्मण सांगावा. आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागे 2 बाहुली काढावी. संपत्ती पाहिजे असल्यास, पेटीवर धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी. त्यांची मनोभावी पूजा करावी. अतिथीचा सत्कार करावा म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात. त्याप्रमाणे ती करू लागली. एके दिवशी तिला स्वप्न पडलं, ब्राह्मण जीवित आहेत. मी चांदीच्या भांड्यातून तूप वाढते आहे. ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली. त्यांनी तिची थट्टा केली. इकडे काय चमत्कार झाला. तिचा नवरा प्रवासाला गेला होता. त्या नगराचा राजा मेला. गादीवर दुसरा राजा बसविल्याशिवाय प्रेत दहन करावयाचं नाही म्हणून तेथील लोकांनी काय केलं, हत्तीनीच्या सोंडेत माळ दिली व तिला नगरात फिरविली. ज्यांच्या गळ्यात माळ घालील त्याला राज्याभिषेक होईल अशी दवंडी पिटविली. हत्तीनीनं ह्या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली. मंडळींनी त्याला हाकलून दिलं. पुन्हा हत्तीन फिरविली. पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली. याप्रमाणे 2दा झालं. पुढं त्यालाच राज्याभिषेक दिला. नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली. तेव्हा अन्न करून देशोधडीला लागल्याची खबर समजली. मग राजाने काय केलं, मोठ्या तलावाचं काम सुरू केलं होतं. हजारो मजूर खपू लागले. तिथं त्याची माणसं आली. राजानं आपली बायको ओळखली. मनामध्ये संतोष झाला. तिने बुध बृहस्पतींच्या व्रताची व स्वप्नाची हकीकत कळविली. देवानं देणगी दिली, पण जावांनी थट्टा केली. राजाने ती गोष्ट मनात ठेविली. ब्राह्मण भोजनाचा थाट केला. हिच्या हातात चांदीचं भांडं दिलं. तूप वाढ सांगितलं. ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले. जावांनी ते पाहिलं. त्यांचा सन्मान केला. मुलबाळ झाली. दुःखाचे दिवस गेले, सुखाचे दिवस आले. जशी त्यांच्यावर बुध बृहस्पतींनी कृपा केली तशी तुम्हा आम्हावर करोत. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.